नमस्कार. मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्या भेटीस आलेली आहे त्यागमूर्ती माता रमाईला घेऊन. तर चला मग ऐकूया त्यागमूर्ती माता रमाईला सौ प्रेरणा सोबत. भाग 12. तू नसती तर. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रामध्ये. रामू, कशी आहेस रामू तू? तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालेलं आहे. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणाबद्दल इकडच्या वर्तमानपत्रातून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो आणि डोळ्यापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्ष गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही, हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होत आहे रामू, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन, खूपच व्याकुळ झाले आहे मन. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली, यशवंताची आली. मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होती. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थ्याने तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन धडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांची भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवा काल होत आहे. कशी आहेस रामू तू? आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो का? त्याची संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रामू. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेली. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे. आता त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रामू. यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत, तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरू केला की ते झोपत नसत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येईल. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांनाच आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रामू आज. रामू, यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लावला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. रामू, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेस. माणसं अशाच गोष्टीच्या सारखी मागं लागलेली असतात. त्यांची जीवन जिथून सुरू होतात तिथेच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रामू. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडित नाहीत. अपमान, छेड, अवहेलना ह्या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे, दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झालो पाहिजे रामू. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच लावली पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झालो पाहिजे. आपणाला दुनिया नाही,
आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रामू. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे, त्याची समजूत घाल, त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते, यशवंताचीही आठवण येते. रामू, दिवसभर गोलमेज परिषदेत एक युद्ध सुरू असते. हा अस्मितेचा संग्राम आहे. सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढलो पाहिजे. मी हरता कामा नये रामू. मला चैन पडत नाही ती यामुळेच. म्हणून मी संसाराकडे फारसं लक्ष पुरवू शकत नाही. पण रामू, तुला सांगू, तू आहेस तिथे म्हणून मला कोणती चिंताही वाटत नाही. तुझ्या भरवशावर मी इथे मुक्त मनानं वावरतो. ज्ञानाची शिखरं चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू देत नाहीस. तसे झाले असते तर मी नवे अंतराळ जन्माला घातले आहे, नवे भवितव्य फुलवतो आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावित आहेस, आपल्या काळजाची ठिगळं. मला कळत नाही असं नाही रामू. मला कळतं की तू दुःखाच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. पण रामू, मी तरी काय करू? एका बाजूने हात धरून पाठीशी लागलेले दारिद्र्य, दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा ज्ञानाचा. आपल्या देशातील गरीब, अडाणी, लाचार जीवांना माणूस करायचा आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण आपली बौद्धिक, मानसिक व वाचिक शक्ती अमाप वाढवायला हवी. विरोधकांना आपला धाक वाटला पाहिजे. आपला धाक म्हणजेच ज्ञानाचा धाक. त्यासाठी मी धडपडतो आहे रामू. माझा जीव जडतो आहे माणसाची ही वाताहत पाहून. त्यामुळे अन्न, पाणी, मजा, मौज अशा सर्वच गोष्टीकडे पाठ फिरवून मी स्वतःला ज्ञानाच्या आगीत ढकलून दिलं आहे. ही आगच मला आग करील असा विश्वास आहे मला. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही. पण ही शक्ती मला मिळण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवित आहेस. म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे. अशा वेळी माझं लक्ष विचलित करणारं काही घडलं की मनाचा स्फोट होतो. मी बेफाम होतो, मी संतापतो. पण मला वेळ नाही रामू. मला फुरसत नाही इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला. मी संतापी नाही. मला ज्ञानाच्या साधनेने संतापी बनवले आहे. मी इतरांसारखा वागलो, हसण्यात, खिदळण्यात, मनोरंजनात आणि आळसात वेळ गमावला तर दुःखाचा मला उगमच सापडणार नाही. विषमतेची बीजे कधी लावली, कुणी लावली हे मला कळणारच नाही. या विषमतेच्या मुळांना कुठून अन्न पाणी मिळते हे मला कळणारच नाही. आणि सामाजिक न्यायाचा मातृकोशही मला गवसणार नाही. बंधुभावाचे पीक कसे घ्यायचे हे मला कळणारच नाही. मला हे सर्व कळावे हा ध्यास मला लागला आहे. या ध्यासाने मी झपाटल्यासारखा झालो आहे. या झपाटलेपणाला कशामुळेही दुखापत झाली की संतापतो. अशाच एका संतापाच्या भरात मी यशवंताला खूप मारलं होतं. मी जसा निर्दयच झालो होतो. नका हो मारू त्याला. नेणता आहे, काय कळतं त्याला. लहान आहे, काय कळतं त्याला. असे काकुडतीनं म्हणून तू त्याला पोटाशी धरलं होतं. पण मी बेफाम झालो होतो. खरं सांगू रामू, मी निर्दयी नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी साधही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रामू. मी कळवळतो, पण मी बांधला गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्यात तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात, हे खरं आहे. पण यावेळी रामू, मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने
अनावर झालेले आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रामू, त्याला मारू नको. मी त्याला असे मारले होते याची आठवणही कधी त्याला करून देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्च नेतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून पुरून टाकता आले पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा करण्याचा आणि समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या गोष्टी निर्माण करण्याचा ध्यास मला लागलेला आहे. या ध्यासात मी स्वतःला जाळून घेतो आहे. हे सर्व सापडणार नसेल, हे सर्व जमणार नसेल तर माझा जगून उपयोग काय? मला इतरांसारखं नाही जगायचं. सन्मानानं जगता यावं यासाठी मला जगता आलं नाही तर मी स्वतःला नष्ट करून घेणेच मला अधिक आनंदाचे वाटेल. रामू, तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठांपर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकुळ झाली आहेस. तू गरिबांची लेक. तू माहेरीही दुःखच झेलली, गरिबीत गांजली. तिथंही तू अर्धपोटी राहिली. तू तिथेही करपतच होती आणि माझ्या संसारातही तुला उपाशीच राहावे लागले. माहेरीही तू कष्टच उपसले आणि केवळ माझ्या युग वेळ्यामुळे माझ्या संसारासाठी तुला कष्टच उपसावे लागत आहेत. पण तू स्वाभिमानी आहेस. कोणाच्या दयेवरचे जगणे तुला आवडत नाही. कोणाची मेहरबानी तुला मान्य नाही. कोणाचे उपकार तुला त्यामुळेच नको असतात. तू एकदा मला तुझ्या लहानपणातील आठवण सांगितली होतीस. शेजारी एक मध्यम वयाची बाई आजारी होती. पोटात काही नव्हतं. तुला हे कळलं. तू तिच्या घरी गेलीस. डाळ भात शिजविलास. तिला खाऊ घातलं. तिला बरं वाटू लागलं. तिला तरतरी आली. तिने तुला म्हटलं, फार भलं होईल पोरी तुझं. सोनं होईल तुझ्या आयुष्याचं. मोठी गुणाची आहेस ग तू पोर. मोठ्या कृतज्ञ आवाजात तिने शब्द उच्चारले आणि तुला एक ढब्बू पैसा दिला. तू लहान होतीस. तुला आनंद झाला. पण तुझ्या आईच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने हा पैसा कुठून आणला ते तुला विचारले. तू घडलेली हकीकत सांगितली आणि तुझ्या आईला राग आला. तुला तिने शिक्षा केली. अडीअडचणीत लोकांना मदत करावी यात वाईट काही नाही. उलट ती फार चांगली गोष्ट आहे. पण हे सर्व काही न घेता करावं. त्याचा मोबदला घेऊ नये. मोबदला घेतला की सेवेचं, मदतीचं मूल्य नष्ट होतं. असे संस्कार तुझ्यावर झाले. त्यामुळे तू मोठी स्वाभिमानी आहेस. म्हणूनच तू देणे शिकली, घेणे शिकली नाहीस. तुला देणे माहीत आहे, घेणे माहीत नाही. मला या तुझ्या स्वाभिमानाचा फार गर्व वाटतो रामू. खूप आनंद होतो. म्हणून तू मला समजावून घेतलंस. आपल्या पोयबावाडीतील घरी एकदा असाच उदास झालो होतो. घरातल्या अडचणींनी हवालदिल झालो होतो आणि एवढ्या गरिबीचा गाढा ओढत असतानाही तू म्हणालीस, मी आहे सांभाळायला. घरातल्या अडचणी मनात ठेवीन. घरातली दुःखे रस्त्यावर येऊ देणार नाही. मी गरिबांची लेक आहे. अडचणीसोबत जगायची सवय आहे मला. तुम्ही काळजी करू नका. संसाराचा हा काटेरी मुकुट मी जिवंत आहे तोवर खाली टाकणार नाही. आणि सगळं आभाळच फाटलं रामू. अनेक वर्षापासून साठले होते ते आता अनावर झाले होते. आसव अनावर झाली होती. तुझ्या लुगड्यांच्या फाटक्या पदराने तू माझी आसवे पुसलीत. फाटक्या पदराने, फाटक्या पदराने. आताही तो पदर माझ्या डोळ्यापुढे फडफडतो आहे. त्या काळात तो पदर तू खूपदा शिवला. त्याचे फाटणे थांबत नव्हते आणि तुझे जिद्दी शिवणेही थांबत नव्हते. पुष्कळ गोष्टी आपल्याला शिवायच्या आहेत. खूप खूप गोष्टी फाटल्या आहेत. माणसं स्वप्नही पाहू शकत नाहीत.
कारण मनेच फाटली आहेत, नजराच फाटल्या आहेत. हे सर्व लोकच हजारो वर्ष एकाच ठिकाणी थांबून आहेत. जागा सोडायची सोय नाही, जागा सोडून जायला वाटा नाहीत असलेली एखाद दुसरी वाट विस्कटून ठेवलेली, मरणे डोक धरून बसवलेली. रामू, तू माझ्या आयुष्यात आली नसती तर, तू मला साथी म्हणून मिळाली नसती तर काय झालं असतं? केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे कोण पसंत करील? मुंबईत कोण पसंत करील? घराला ठिगडे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढ्याच काड्याच्या पेटीत महिना निभवला पाहिजे, एवढेच धान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे, हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. रामू, मला भरती येत गेली असती आणि तिला त्या वेळी लगेच आहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता. रामू, माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती, सगळाच मनस्ताप झाला असता. मी कदाचित खुरडी वनस्पतीच झालो असतो, पण तू मनासारखी साथी मिळालीस आणि अडचणींना, गरिबीला वाकविणारी शक्ती मला मिळाली. माझ्या स्वप्नांना पंख फुटले, माझ्या मनात नवनवे दिवस उगवू लागले. माझी पावले निर्भय झाली, माझे चालणे खंबीर झाले. मनात खूप दिवसापासून दाटून होतं तुझ्याशी प्रत्यक्षात बोलावं, असं खूपदा वाटत होतं, पण जमलं नाही. कारण काम, धावपळ, वाचन, लेखन, येणारे जाणारे, भेटीगाठी. तुझ्याशी बोलावं, मन मोकळं करावं असे कधी कधी वाटे, पण परत परत ते मनात दडपलं गेलं. ओठापर्यंत येऊनही मागे फिरलं. मन भरलेलं, पण तुझ्यापुढे अंथरायला वेळ नाही. जीव तुडुंब भरून आलेला, पण तुझ्यापुढे ओतायला जमलं नाही. म्हणून आज जरा निवांतपणे या पत्रातून मोकळा होत आहे. तुझी आठवण आली. रात्रीचे 11 वाजले आहेत. एकटा आहे. दिवसभर गोलमेज परिषदेचं काम सुरू होतं. तिथे संपूर्ण नवं विश्लेषण मी मांडलं. माझं म्हणणं सत्य होतं आणि ते पटवून देणारे युक्तिवाद प्रखर होते. सत्याकडे पाठ फिरविता येईल, पण सत्य नाकारणार कसे? तर यावेळी मन तुझ्याशी बोलायला आतुर झालं आहे. तू आठवते आहेस मला. यावेळेस तूच फक्त मनात उभी आहेस. संपूर्ण मनाचा परिसर तूच व्यापला आहे. मन फक्त आता तुझ्यासाठी व्याकुळ झाले आहे. तुझ्या यातनांनी पार हळवे झाले आहे. स्वयंपाकासाठी सरपण वेचायला तू पोयबावाडीपासून दादर माहीमपर्यंत रस्ते तुडवले. अडचणी तुला चिडवीत होत्या. वरळी विलेजला गोवऱ्यात थापायचे काम तू केलेस. बाळाराम माझा मोठा भाऊ, तो कमावता. काही काळ लष्करात तो बँड मास्तर होता. पुढे सातारा पोलीस दलात त्याने नोकरी केली. तो मोठा लहरी. मागे 1923 मी मुंबईत येणार म्हणून बाळारामाने घरातील लोकांना नवे कपडे घेऊन दिले होते आणि तू स्वतःसाठी चांगलं लुगडं घ्यावं म्हणून तुला त्याने पैसे दिले होते. पण तू स्वतःसाठी लुगडं घेतलं नाहीस. माझ्यासाठी धोतरजोडी घेतली. मला झोपायला गादी नाही, डोक्याखाली घ्यायला उशी नाही, म्हणून तू गादी घेतली, उशी घेतली आणि जेवणासाठी खाली बसावे लागेल. मी जेवायला खाली बसू नये, पाटावर बसून जेवावे म्हणून तू छान पाट घेतलास. स्वतःसाठी नाही घेतले तू काही, घेतले ते सर्व माझ्यासाठीच. त्यात तुला अपार सुख वाटलं. हीच तुझी सुखाची व्याख्या होती. पण तू स्वाभिमानीही तेवढीच होती. 1923 साली मी परदेशातून येणार होतो. माझी वाताहत होत होतीस, पण तुझीही त्याहून वाताहत चालली होती. आपण जणू दुष्काळात होरपडत होतो, अडचणीच्या आगीत जळत होतो. कार्यकर्त्यांना तुझे आणि यशवंताचे उपासतापास पाहवले नाही. तुमची वाताहत पाहवली नाही. त्यांनी काही पैसे जमा केले तुला देण्यासाठी.
तू त्यांच्या भावनांचा आदर सन्मान केलास, पण तू ते पैसे घेतले नाहीस. दुःखे आपल्याला हरवतात की आपण दुःखांना हरवतो. अडचणी वाकवतात की आपण वागतो. गरिबी आपल्याला उद्ध्वस्त करते की आपण गरिबीला उद्ध्वस्त करतो. या मूक जिद्दीने शांतपणे तू दुःखांशी, अडचणीशी आणि गरिबीशी भांडत होतीस. हे खरे की गरिबी हरणार होती. हे खरे की दुःखे अगतिक होणार होते. हे खरे की अडचणी शरण येणार होत्या. पण तरी त्यांनी तुझी अग्निपरीक्षा घेतली. या परीक्षेत त्यांनी तुला खूप छळले. दृष्ट लोक असतातच नेहमीच. निंदकांचे निवडून खूप असतात. असे दृष्ट लोक, असे निंदक लोक माझ्याबद्दल वेड्या वाकड्या अफवा पसरवितात. समाजाचे मन माझ्याबद्दल कलुषित होईल असे प्रयत्न माझा उत्कर्ष पाहून जडणारे लोक करीत. त्याचा त्रास मला कमी आणि तुला जास्त होई. तू जास्त संवेदनशील होती, पण मनानं तू काटकही होती. तुला हे कळे, कोणाचे महत्त्व वाढणार नाही याची काळजी लोक अनेकदा घेत असतात. पण असे हे आघात पचविण्याची सवय तुला चांगली झाली होती. तरी तू स्वतःच्या अश्रूंशी वेगळे नाते निर्माण केले होते. तू रडत होतीस, पण तुझे अश्रू तुला दुबळे करीत नसत. तुझी आसवे तुला कणखर बनवत, टणक बनवत. अश्रूंशी जणू तू असा करार केला होता. तुझ्या अश्रूंची पाठ भूतकाळाकडे, गतकाळाकडे आणि तोंड भविष्याकडे असे. जिथून सूर्य उगवतो त्या क्षितिजावर तू प्रेम केलंस. अंधार जिथून मागे हटत जातो त्या उदयावर तुझा विश्वास होता. म्हणून तुझ्या अश्रूंनी तुला लहान केले नाही, मोठे केले, समर्थ केले. माझा मोठा भाऊ बाळराम नोकरीला होता. त्याला 100-125 पगार मिळे, पण तो स्वातंत्र्य राहत असे. दारिद्र्याने तुझी चालवलेली वाताहत पाहून अनेक कार्यकर्ते हळहळले. त्यांनी बाळरामाला कुटुंबात राहण्यास भाग पाडले. त्यामुळे तुमचे हाल कमी झाले. पण त्यानंतर बाळरामाने एका तरुण मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला. बाळरामाच्या वयात आणि त्या मुलीच्या वयात फारच अंतर होते. तुझ्या वयाला साजेशा विधवेशी तुझा विवाह लावून देऊ मी म्हणालो. हीच तुझीही इच्छा होती. पण बाळराम भडकला. आतापर्यंत तू शिकलास, मित्र आणतोस, त्यांना जेवू घालतोस, बायकोला त्यांची खरकटी भांडी घासायला लावतोस. माझा आणि माझ्या संसाराचा सत्यानाश करायला निघालास. ज्या भांड्याचा तू वापर करतोस ती भांडी तरी तुझ्या कमाईची आहेत का? असे तो फार फार बोलला. मला खूप यातना झाल्या. मी त्याला घरातून चालता हो म्हटले. तो घरातून बाहेर जायला निघाला, पण जाताना भांडी कपडे घेऊन जायला लागला. असे करू नकोस असे आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितले, पण बाळाराम काही ऐकेना. या घरातल्या सर्व वस्तू माझ्या कमाईच्या आहेत, त्या मी इथे ठेवणार नाही असा त्रागा करू लागला. तू कोपऱ्यात बसली होतीस, अगतिक मुळमुळू रडत होतीस. तो म्हणाला होता, ही भांडी मी परक्या लोकांना फुकटात वाटून टाकेन, पण इथे ठेवणार नाही. आणि त्याने भांडी घराबाहेर फेकायला प्रारंभ केला. लोकांनी बाळारामाला घराबाहेर नेले, भांडी गोळा करून घरात आणून ठेवली. असा आपला संसार रामू. एक एक भोग होते ते आपण भोगले. बाळाराम नायगावला BDD चाळीत खोली करून राहू लागला. दारूचे त्याला भयंकर व्यसन होते. दारू पिणे आणि मला वाईट म्हणणे या 2 गोष्टी तो नेमाने करीत असे. मी ग्रंथ वाचणार, मी लेखन करणार, त्यात कोणी व्यत्यय आणला तर मी चिडणार. त्यामुळे आणि इतरही कारणांमुळे माझ्या विरुद्ध एक गट तयार झाला होता. जमेल तिथे हे लोक माझ्या विरुद्ध बोलत कागाड्या करीत. काही माणसांच्या स्वभावात हा दोषाचा तो कधी संपत नाही इतका अंतहीन असतो. बाळाराम या माझ्या विरोधकांच्या गटात सामील झाला होता. बाळारामाच्या रूपाने जणू देवदत्तच माझ्या वाट्याला आला होता. माझ्या मनाला या सर्वच गोष्टीच्या मोठमोठ्या जखमा होत होत्या. मी पाहत होतो. माझ्या पराकोटीचा द्वेष बाळारामाने केला, तरी मुलांवर त्याचे खूप प्रेम होते. पगार झाला की तो भरपूर खाऊ घेऊन चाळीजवळ उभे राहून सुडक्या
मक्या असे ओरडत असे. यशवंत आणि मुकुंद धावत जात. त्यांचे तो पटापट मुके घेई. रस्त्यावरच तो मुलांना खाऊ खायला लावी. इतरांनी व मुलांनी घरी चला म्हटले की रडत असे आणि मी त्याच्या घरात कधीही येणार नाही असे म्हणत असे. तुला हे समजले की तुला खूप दुःख होई. तू गरिबाची मुलगी होतीस. तुला स्वतःची दुःखे नव्हतीच. मुलांची आणि माझी दुःखेच तुला आपली वाटत. या तुझ्या त्यागाने तू माझ्यासाठी खाल्ल्यास त्या खस्तांनी मला एका नैतिक उंचीवर सतत ठेवले. तुझ्या दुःखांनी मला मृत्यूशी जोडले. त्या तुझ्या यातनांनी मला एक शिस्त दिली, स्वयंशासन दिले. या स्वयंशासनाने मला भटकू दिले नाही. रमा, मी माणूसच होतो. माझ्या जीवनात स्त्रिया आल्या नाहीत असंही नाही, पण मी समजून उमजून त्या मोहापासून दूर राहिलो. एक स्त्री आली. ती मुंबईच्या शाळेत ती शिक्षिका होती. दुसरी होती सरस्वती, फळवाली. नागपूरची आपल्या चाळीतच 3ऱ्या मजल्यावरील शेवटच्या खोलीत ती राहत असे. अडीअडचणीला ती आपल्याला पैसे दी. कधी येई तेव्हा सुखदुःखाचे बोलत राही. तुला तिचा राग येई. पाहायला ती सुंदर होती. तू तिच्याशी भांडत होती. तुला माहीत आहेच, 1918 सालच्या जूनमध्ये ती आपल्याकडे शेवटी आली. एक गोठोडे ठेवून निघून गेली कायमची. त्या गोठोड्यात एक नवी धोतरजोडी होती आणि 150 रुपये होते. आणि तिसरी फॅनी, लंडनची. माझ्याशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती, हे खरे आहे. भारतातील ज्या गोरगरिबांसाठी आणि दीनदलितासाठी मी कार्य करतो त्यात सामील व्हावे असे ध्येय तिने मनाशी बाळगले होते. पण रामू, मी तिला नकार दिला. या स्त्रियांची माझ्यासाठी खूप काही करायची तयारी होती, पण मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. मी त्यांचा अवमानही केला नाही, त्यांना फसवलेही नाही. मी त्यांना सन्मानाने दूर ठेवले. आणि हे मी का करू शकलो? रामू, हे मला जमले त्याला कारण आहेस तू. एकतर माझ्या ध्यासाने मला बांधून टाकले होते. माझ्या मनाचा सर्व परिसर आणि सर्व अंतराळच त्याने व्यापून टाकले होते. ज्ञानासाठी मनाने आकांत सुरू केला होता. ज्ञानाची आगच मला लागली होती आणि स्त्रियाला माझ्या जीवनात महत्त्वच उरले नव्हते. कारण माझी जगण्याची, आनंदी होण्याची कृतार्थता आणि समाधान मानण्याची शैली ठरून गेली आहे. माझी तृप्तीची दिशा ठरून गेली आहे. काही महत्त्वाचे वाचले, जीवनातील प्रश्नावर प्रकाश पडणारे काही वाचले, मला चिंतनाच्या वाटेवर धावायला लावणारे काही वाचले की मला अपार समाधान लाभे. जीवनातल्या प्रश्नांची उकल करणारे, जीवनाच्या गाठी सोडणारे माझ्या हातून काही लिहून झाले की मी कृतार्थ होतो. नवे काही सांगता आले की मला अपूर्व अशी तृप्ती मिळते. माझे एखादे पुस्तक प्रकाशित झाले तर मुलं झाल्याने होणाऱ्या आनंदाहून मला केवढा तरी अमोल आणि अजोड आनंद मिळतो. या सर्वच गोष्टीपासून मला स्त्री सुखापेक्षा केवढा तरी आनंद मिळतो. मनाने हे कधीतरी मानले. मन या समजुतीवर स्वार झाले आणि माझ्या जीवनातले मादी म्हणून स्त्रीचे स्थान संपले. मी मनानेच या मोहापासून दूर झालो आणि तुझा त्याग, तू खात असलेल्या खस्ता मला दिसत होत्या. तू माझा फाटलेला संसार आपल्या कष्टांच्या सुई दोऱ्याने शिवत होती ते मी पाहत होतो आणि माझे मन सरळ होई. मनातील मोहाचे धुके विसरून जाई. तुझे हे कारुण्य दीपस्तंभासारखे उभे नसते. मला वरवर उंच उंच खेचून नेणारा माझा ज्ञानाचा ध्यास नसता तर एखाद्या वेळी माझ्या हातून तशी चूक घडलीच असती याची खात्री मीही देऊ शकतो. कदाचित किनारे नसलेल्या प्रवाहासारखा मी झालो असतो. तू नसतीस तर. जप रामू, यशवंताला, घरातील सर्वांना आणि एक कर, मला जपतेस तशी स्वतःला जप. माझी घेतेस तशी स्वतःची काळजी घे. धीर धर. धीरापोटी अत्यंत गोमटी फळं निपजतात. परिस्थिती आपली परीक्षा पाहते आहे असे समजू रामू. जप स्वतःला जशी जपतेस मला.
लवकरच यायला निघेल. काळजी करू नकोस. सर्वांस कुशल सांग. कळावे, तुझाच भीमराव. भेटूया लवकरच. तर ऐकत रहा त्यागमूर्ती माता रमाईला फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.